रवी, तू खरंच माझा सच्चा मित्र आहे राव. माझ्या प्रत्येक अडचणीत उभा असतोय. अरे मी आहेच रे, तू नको टेन्शन घेऊ. तू एक काम कर, तू पुढे खाता. दे. अरे सुहास, ते टपरीवाल्याची उधारी बाकी होती रे. अरे पैशाचं कशाला टेन्शन घेतो, मी संध्याकाळी तुला पैसे देतो, मग उधारी देऊन टाक. रवी, हा, हिरवळ बघितली का? हिरवा. ती बघ ना पोरगी. ए चिकनी चिमिली, जरा माझ्या जवळ ये की. ए सुहास, सोड मला. आणि ही काय चालवली फालतूगिरी तुझी? लयच बोलायला लागली टामा. लशानी झाली काय? होय, तुला शाणा झालंस का? मला असं करतोस? जरा जवळ ये. सोड, लांब रे माझ्यापासून. अरे भाडखाव, पप्पा तुम्ही? हे धंदे करतो का कॉलेजच्या नाव खाली? गुटखा खायचा, गाव घाण करायचं, पोरींची छेड काढायची. हे बघ, तुला परत यांनी त्रास दिला ना, मला सांग. जा तू ये घरी, तुला सांगतो. जातो मी. काय करत होती? चार चौघात मारायची इज्जत राहिली का माझी गावात? त्या मित्रासमोर मारलं, त्या पोरी समोर मारलं. इज्जत इज्जत म्हणजे काय तुला माहितीये का भाडखाव? अरे इज्जतीचा तुझा तर पट्टे बी नाही. अरे त्या रवी सारख्या पोरांच्या नादी लागू नको, 10 वेळा सांगितलंय तुला. अरे परत जर त्यांच्या बरोबर टवाळक्या करताना दिसला ना मला तू, आता तरी काना खाली मारली, हातपाय तोडून ठेवीन तुझं. रवी माझा चांगला मित्र आहे. मित्र? अशी एखादी चांगली गोष्ट सांग रे, जी मैत्री खातर त्याने तुझ्यासाठी केली. तू प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत असतोय. अरे प्रत्येक अडचणीत तुझ्या सोबत असतोय ना, ते तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून. जेव्हा तुझ्याकडे पैसे नसतील ना, तेव्हा तुला सोडून जाईन तो. अरे या असले मित्र खरे नाही, एकदा तरी पारखून घे त्याला. यांची संगत म्हणजे वारूळ आहे, वारूळ. पोखरला ना तू, फक्त त्यात मुंग्याच निघतील. पण खरी मैत्रीच्या प्रकाशात तुला हजारो लाखो ध्रुव भेटतील. एकदा शोधून बघ. या असल्या मित्रांचा काही उपयोग नाही. हे जवळ तुझ्याजवळ पैसे आहेत ना, तवर तुला जवळ करतील. माझ्यावर जर विश्वास नसेल ना, एकदा परीक्षा घे त्याची. सुहास, आज लयच गरम होतंय ना, एक बिअर पास की. अरे पैसे नाहीत माझ्याकडं, तूच पाच मला आज बिअर. हा का? अरे बोल की, काय झालं? थांब जरा, मला एक फोन आलाय, एक मिनिट. हा, काय म्हणता? बरं आलो लगेच. काय झालं? अरे एक प्रॉब्लेम झालाय रे. अरे पण काय झालं मला सांग ना. अरे ते सांगण्यासारखं नाहीये. अरे मी मित्र आहे तुझा, मला नाही सांगू शकत का? हा, नंतर सांगतो तुला. हा, मला जावं लागेल. हा, अरे काय झालंय नेमकं काय माहित. काय सुहास, कसं आहे? मी बरा आहे. बर, ठीक आहे. हे काय? अरे तुझं कॉलेजचं सबमिशन होतं आणि तूच मला पूर्ण करायला दिलतं ना. अरे तुला किती वेळ झाला मी कॉल करतोय, तू कॉल सुद्धा उचलत नाहीये. अरे सॉरी बर का. अरे मी विसरलोच होतो. बरं चल, थँक्यू. तुला चहा पाचतो मी. चल. मावशी पुढे द्या बरं. अरे सुहास, असलं काही खात नको जाऊ. ते दात बघ बरं कसे पिवळे झालेत. अरे तुला त्रास होईल परत पुढं. मावशी नको दारा. बरं किती पैसे झाले आमचे? अरे आकाश, पॉकेट घरी राहिलंय माझं आणि ऑनलाईन पण पैसे नाही. मावशी मी उद्या देतो, लिहून ठेवा. राहू दे, मी देतो. नको लोड घेऊ, मी देतो. बरं चल. बरं चल, येतो मी. बोल बरं पाटा. माझ्याकडे वेळ नाही इतका. तुला आता शहरात नोकरी लागल्यावर मला घेऊन जाणार ना तू तिकडे? अगं नोकरी तर लागू दे ना आधी.
मला नोकरी लागल, पगार येईल, मग मी सेटल होईल, मग बघू ना लग्नाचं. लागेल रे तुला नोकरी, आणि इतकं हुशार आहेस तू, एवढी मेहनत घेतली आहे, मग हे बघ, माझ्यासारखे हुशार पोर आहेत ना, रोज येतात गावाकडून शहरात नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी. पण तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. मला नाही राहावत रे आता तुझ्याशिवाय. हे बघ स्नेहा, तुला राहावं लागल ग, मी सेटल होईपर्यंत. समजून घे ना काही गोष्टी तू. मला नाही माहिती मी राहू शकेल काय ते, आणि तोपर्यंत माझ्या आईबाबांनी दुसऱ्याशी लग्न लावून दिलं तर मग? करून टाक मग लग्न. असं कसं बोलतो रे तू? एवढ्या दिवसातनं गावात आलंय, थोडं तरी छान बोल ना. काय बोलू आता, एकतर मला नोकरीचं टेन्शन आहे. तू नको घेऊ ना टेन्शन, लागेल तुला नोकरी. आणि आता एवढ्या दिवसातनं आलायस ना, तर थोडे दिवस राहून जा गावात. बघू आता, 2-4 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तर कॉल जर आला कुणाचा, सिलेक्ट जर झालो तर जावं लागेल मला. आणि मग परत कधी येणार? माहित नाही. मी जातो आता घरी, तू पण जा. बाय. सकाळपासून एक पण नाही कॉल अजून. कधी येतोय फोन काय मी. अरे सुहास, का असं वैतागल्यासारखा बसलाय? हा, काय करू मग, शहरात जाऊन 4 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत, अजून एक पण नाही कॉल. पप्पा एवढं शिकून काय फायदा आहे बरं? असं वाटतंय तुमच्या सोबत शेती केली असती तर बरं झालं असतं. हे बघ, शेतीत तर तू लक्ष घातलंच पाहिजे, त्यात काय वाद नाही. पण भेटेल तुला नोकरी चांगली. कदाचित तुझी जी अपेक्षा आहे ना, त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी देवानी बघितलं असेल, म्हणूनच तुझी परीक्षा बघतोय ना देव. अहो पण अजून किती दिवस वाट पाहू? किती दिवस झाले? अहो आता 1 आठवडा झालाय मी तर आलेलो. मग काय फार दिवस नाही झाले. अहो 1 आठवडा म्हणजे खूप टाईम आहे. आजकाल लोकांना ना अजिबात टाईम नाहीये. तुमच्या वेळेस होतं सगळं निवांत. बरोबर आहे. आजकाल कोणाकडे वेळ कुठं राहिलाय? प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला झटपट पाहिजे वस्तू. त्याच्यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडलं आणि मानसिक स्वास्थ्य पण बिघडलं. तरणी पोरं पटापटा हार्ट अटॅक येऊन मारायला लागली. मग काय करणार, इथं श्वास घ्यायला टाईम नाही, दिवस रात्र पळावं लागतंय. खरे, माणसाची जणू माणसाबरोबरच शर्यत लागली. प्रत्येक जण नुसता पळतोय. बरोबर आहे. कुणाला नोकरी लागत नाही म्हणून पळतोय, कुणाला पगार पुरत नाही अजून पाहिजे म्हणून पळतोय, कोणाला पगार जास्त आहे पण हप्ते आहेत म्हणून पळतोय, कुणाला वेळ पुरत नाही म्हणून पळतोय, कोणाची स्वप्न मोठी आहेत म्हणून पळतोय, कुणीतरी वाईट कर्म करतोय म्हणून पळतोय, कोणी चांगलं कर्म करतोय पण वाईट माणसापासून पळतोय. प्रत्येक जण नुसता पळतोय पळतोय आणि पळतोय. बरोबर आहे. ही शर्यत कधीच थांबणार नाही. हा. हे गुलाबी, लय जीव अडकलाय तुझ्यात. तुम्ही मला असं गुलाबी नावाने हाक मारता ना, तेव्हा लई गोड वाटते. मला असं आवाज जाव काय करती, सुवास म्हणत जा की. आमच्यात ना पुरुषांना आहोजाऊ म्हणायची पद्धत आहे. असं का? ठीक आहे म्हण मग. तसं पण आपलं लग्न झाल्यावर मी तुझा आवाज होणार आहे ना. माझा पण लई जीव आहे हो तुमच्यावर, पण भीती वाटते. कसली? तुमच्या घरचे माझा स्वीकार करतील का? मी आहे अशी, आणि त्यातल्या त्यात आमचं घराणं वेगळं, तुमचं घराणं वेगळं. गावातील लोक काय बोलतील आपल्याला? हे बघ, गावातल्या लोकांची मला परवा नाही. ते काय गावातले लोक मला पोसायला येतात का? विषय राहिला माझ्या घरच्यांचा, त्यांना मी सांगतो समजून. मग काय ठरवलंय तुम्ही? हे बघ, आपण गावातल्या मंदिरात जाऊ आणि देवाच्या साक्षीनं शपथ घेऊ का आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. हा समाज किती पण आडवा आला ना तरी आपण एक पाऊल सुद्धा मागं हटायचं नाही. पण होईल ना सगळं काही ठीक? ठीक? अगं लय भारी होणार आहे आपलं. आई, बाबा, काय रे, कुठं गेला होता 2 दिवस?
म्हणजे पोरगी कोण आहे? आईच्या पाया पड. नमस्कार. फार सुंदर मुलगी आहे रे. अगं ही त्या चंद्रकलाबाईची पोरगी दिसतीये. कोण चंद्रकला? अगं चंद्रकलाबाई खूप मोठी तमासगिरी होती. असं का? तुम्हाला बरं माहिती तिच्याबद्दल? अगं ते सगळं जाऊ दे, पण ह्यो तमासगीर पुरीबद्दल काय करतोय? हा अगं 2-2 दिवस घरात नसतोय हा. हिने नादाला तर नसं ना लावला याला. हो, फालतू नका बोलू. राधा, पाया पड पप्पाच्या. नमस्कार मामाजी. मामाजी अहो, ही तुमची होणारी सुने आता. फार सुंदर सून शोधलीस बघ. अगं काय सुंदर. तिचं ना आपलं जमणार नाही. काका, आम्ही तमाशावाले. माझी आई बोर्डावर नाचायची आणि मला पण नाच गाण्याची आवड आहे, म्हणून मी हा वारसा पुढे चालवला. अहो, हिचे महाराष्ट्रभर आहे ना शो हाऊसफुल होतात. आणि तुम्हाला सांगतो, फेसबुक इंस्टाग्रामवर आहे ना हिचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत. अरे वा. अगं काय अरे वा करते तू पण. अगं ही कुठली पोरगी, हिचं खानदान काय माहितीये का आपल्याला? हे बाबा, आपल्याला ही सून जमणार नाही. असली म्हणजे फालतू वाटली का तुम्हाला ती? अरे म्हणजे तसं नाही, पण हे बघ, ही तमाशा नाटक करणारी लोक, आपण साधं भोळ शेतकरी नोकरदार माणसं, यांचा ना आपला मेळ जमणार नाही. मला सांगा, तुम्ही आयुष्यभर नोकरी केली, जेव्हा नोकरी सोडली तेव्हा तुम्हाला किती पगार होता बरं? 25,000. मला पण तेवढाच आहे. तुम्हाला सांगतो, ही एका शो मधून त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवते. तुम्हाला माहिती का, ही लावणी डान्स एवढा भारी करते ना, तिला खूप डिमांड आहे. आपल्या देशात सोडा, तिला बाहेर देशातून सुद्धा ऑफर येतात. अमेरिका, लंडन. हे बघा, तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर मी त्या सोबत जातो अमेरिकेला. हे नाही बाबा, तू असं काही करू नको. हे बघ बाबा, आता आपल्या घरात तमाशा नको मांडू तू. अहो, काय वाईट आहे त्याच्यामध्ये सांगा बरं? तमाशा करणं, नाचगाणं करणं ही कला आहे. आणि हे बघा, माझी इच्छा होती ना पहिल्यापासून लव्ह मॅरेज करायचं. मग तुम्ही मला उद्या भविष्यात एखादी पोरगी जरी बघितली, पण मला तिथं प्रेम भेटल याची काय गॅरंटी? आणि तसं पण तुम्ही आईसोबत कसं लग्न केलंय मला माहिती आहे. काय माहिती तुला? तुम्ही आईला पळून आणलेलं माहिती आहे ना मला. मी तसं तर केलं नाही ना. मी देवाचा आशीर्वाद घेतला, घरी आलो आशीर्वाद घेण्यासाठी तुमचा. काका, आम्ही लोककलावंत आहोत. आम्ही कला सादर करतो आणि रसिकांची दाद मिळाली ना की आमच्या मनाला समाधान वाटतं. आम्ही त्यातून 2-4 पैसे पण कमवतो. आणि हा, मी कधीच तुमच्यावर अवलंबून राहणार नाही. माझं मी कमवत जाईल आणि खात जाईल. अहो खरंच, माझं सुहासवर खूप प्रेम आहे आणि मी त्याला आयुष्यभर साथ देईन. पहा किती गुणी मुलगी आहे. आणि काय अडचण आहे हो करायला? समाजाचा, लोकांचा कशाला विचार करायचा? आपल्या वेळी तरी केला होता का तुम्ही विचार? हा, करून टाकू. बरं, आता तुम्ही एवढं ठरवलंच आहे तर लागा मग तयारीला. खरंच? हा, पण तिच्या घरच्यांना बोलून घ्या. कसं आहे, मला काही गोष्टी बोलून घ्यायला लागतील. बाबा खूप दारू प्यायचे. मी लहान असतानाच ते आम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर आई पण वारली. मला लहानाचं मोठं माझ्या मामांनीच केलं. फक्त आता तेच आहेत. बरं ठीक आहे, मग तुझ्या मामांना बोलून घे, आम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ. चालतंय. एकुलता एक मुलगा आहे माझा. लग्न कसं असं थाटात झालं पाहिजे बघ. बरं, थाटात तर थाटात. चला आता तयारीला लागा तुम्ही, लवकर मुहूर्त काढा. खरंच? हा, ये आत घेऊन ये तिला. चल. चल. रवे, कोणी रे हा? आपल्या गावातला दिसत नाही. तुला काय माहित? अरे इनबिन पण तेवढं गाव आपलं. अशी किती माणसं आहेत. मी सगळ्यांना ओळखतो, नावानी आणि चेहऱ्यानी पण. ते आहे म्हणा. विचारायचं का काही काम असेल तर त्याचं? हा. चल. ओ तात्या, कुठं चालले? कुठं नाही, इकडे चाललो होतो मी. तुम्ही इकडं कसं काय? तुम्ही काय आमच्या गावचं दिसत नाही. नाही, या गावचाच नाही ना मी.
कुठले आहे मग? मी हे काय पलीकडच्या गावचा आहे मी. मग इकडे कसं काय? वाटबीट चुकले वाटतं. नाही माझ्या बहिणीकडे चाललो होतो मी. बहिणीकडे. हा मग एक काम करतो, तुम्हाला आम्ही गाडीवर सोडतो, बसा. नाही नको, तुम्ही आधीच दोघं त्यात. हा त्याला काय होतंय, मी पुढे सरकतो, तुम्ही मागं बसा. बसा बसा. नाही नको, जाईन मी. अहो सोडलं असतं. नाही नको. विचारल्याबद्दल धन्यवाद बरं का. जातो पण मी जातो. काय झालं? रव्या तो माणूस ना थोडा गडबडलेला दिसला बरं का. आपल्या गावात चोरी करायला नाही आला ना तो. हा असू शकतं. अरे काय करायला लागला तू ये? अरे तुझ्या गावात जाऊन जीव दे ना, इथं कशाला आला मारायला? मरू नाही तर काय करू? अहो काय पर्यायच नाही राहिला माझ्या पुढे. अरे पण आत्महत्या करणं गुन्हा आहे, माहिती आहे ना तुला? श्वास, आपण एक काम करू, याला देऊ पोलिसात. 2 रट्टे पडले ना, बरोबर सरळ होईल. खाऊ दे जरा मार. नको, पोलिसाच्या ताब्यात नका देऊ फक्त. अहो आधीच परिस्थितीने एवढा मार दिलाय. अरे पण तू इकडे कशाला आला? ते तुझी बहीण राहते ना रे या गावात. बहीण नाही राहत, कोण नाही राहत. मी आत्महत्या करायसाठी गाव शोधत होतो फक्त. कारण आमच्या गावात आत्महत्या केली ना, माझ्या बायकोला कळून. आणि पोरं बाळ पोरं बाळ नाहीत. आई बाप तर असतील ना? मी लहान असतानाच वडील गेले. हा नाईला जाऊन 3 वर्ष झालेत. आणि तू पण चालला त्यांच्या पाठोपाठ. लाज नाही वाटत का? अरे अरे तू गेल्यावर तुझ्या बायकोचं कसं होईल याचा विचार केलाय कधी? हा कशी राहील तुझी बायको? कशी राहीन म्हणजे? अहो आमच्या गावात माणूसच नाही राहिलेलं. निम्मी माणसं शहराकडे पळत येते नोकरीसाठी, आणि निम्मी माझ्यासारखी गावोगावी जाऊन आत्महत्या करते ते. पण असं काय झालं नेमकं? आमच्या गावात शहरातनं एक माणूस आला होता. त्याच्या नादी लागून सगळ्यांनी डाळिंबाची शेती चालू केली. आणि पुढे त्यांनी काही मालच नेला नाही. रोगराई आली आणि अख्ख्या डाळिंबाचा सत्यानाश झाला. अरे मग यात तुमची पण चुकी आहे ना, तुम्ही एकाच पिकावर अवलंबून राहिलात. एका पिकावर? हा ते बी चुकलं आमचं. पण चूक सुधारण्यासाठी काय प्रयत्न नाही केले का? अहो माझं डोकंच चाललं नाही. हा लागला लगेच आत्महत्या करायला, आहे की नाही? हे बघा, मी आणि माझे वडील यांनी शेती करतोय, दोघं पण. मी नोकरी पण करतोय आणि शेती पण त्यांना मदत करतोय, आणि शेतीत नवनवीन प्रयोग करतोय, आणि शेती कशी चांगली करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोय. आणि मागच्याच महिन्यात आहे ना, आमच्या गावाला आदर्श गाव पुरस्कार म्हणून भेटलाय. अरे आमची पण लई शेती आहे, पण जोडधंदा म्हणून मी पण म्हशी पाळल्यात की. त्यांचं शेण उचलायला मला काही लाज नाही वाटत. हे बघा, शेतकऱ्याच्या आयुष्यात त्यांना संघर्ष असतोच, त्याच्याशिवाय जीवन जगायला मजा सुद्धा नसते. मनगटात ताकद ठेवा. ज्या छत्रपती शिवरायांनी एवढे संकट पेलून स्वराज्य स्थापन केलं, आणि त्यांचीच रयत आज हातबल होऊन आत्महत्या करते, त्यांना काय वाटत असेल बरं? त्यामुळे उठा आणि लढा. हे बघा, तुम्ही जे करायला आलेत ना, ते अजिबात तुम्हाला करून देणार नाही. हे बघ रवी, जेवढी आपल्याला मदत करता येईल ना, तेवढी मदत करू आपण. हो चला, तुम्हाला घरी सोडतोय. बायकोचा तरी विचार करा. चला, दारा ही पिशवी. चल रवी, घरी सोडून येऊ यांना. हा. अय स्नेहा, तिकडे काय करतेस? इकडे ये की. काय ग? तिकडे कुठे गेली होतीस? नाही, वावरात गेली होती. वावरात कशाला? आता तुझ्यापासून काय लपवायचं? सुहास आला होता भेटायला. अगं बाई, तुला लाजवीज वाटते का नाही? तुझ्या बापाने जर बघितलं तर चांगली चांबडी सोलून काढतील की ते तुझी.
अगं माझा बाप गेलाय मुंबईला भाजीचा माल घेऊन. तुला माहिती आहे ना आमचा भाजीचा गाडा येते. आता ते आज रात्री किंवा उद्या सकाळीच येतील माघारी. अगं बाई, पण एवढी रिक्स घेती कशाला? आणि त्या सुहासच्या कशाला नादी लागती बरं? तुझ्या बापाला तसं तो आवडत नाही. नुसता गावभर नुसता बोंबल बोंबल मारतच हिंडत असतो. आणि तसंही त्याच्या बापाने काहीतरी पानटपरी काही टाकून दिली त्याला, ते बी नीट जमाना झाली. नीट जमाना झाली. अगं तुला माहितीये का, ही गावातली छपरी पोरं त्याच्याकडे किती उधारी ठेवतात, टायमाला पैसे पण देत नाही. म्हणून आता पानटपरी बंद करावी लागते. पण जाऊ दे, आता ना त्याला नोकरी लागली. पुढच्या महिन्यापासून कामावर जाणार आहे. हा का? लयच बाई तुमचं प्रेम होतू चाललंय. बरं ते सगळं जाऊन दे. मग ऊसात गेल्यावर ऊस खाल्ला का नाही? कसला ऊस, सगळं फुस. अगं आजारी येतो. आजारी वय आणि तरी वावरत आला वय झक मारायला. अगं कारणच तसं होतं महत्वाचं, म्हणून आला होता तो. अगं त्याच्या घरचे त्याच्यासाठी मुलगी बघतात आहे. त्याचं लग्न लावून देणार आहेत लवकरच. आमचं लग्न नाही होऊ शकणार. आणि माझा बाप तरी कुठं देतोय माझा हात त्याच्या हाती. ते पण आहे. पण माझा लई जीव आहे ग त्याच्यावर. मी जाऊ का पळून त्याच्यासोबत? अगं येडी का खुळी तू? पळून जाऊ का? कशाला या असलं भानगडीत नको पडू पळून बिळून जाण्याच्या. अगं स्नेहा, ओ मेरी स्नेहा, ओ मेरी स्नेहा. रव्या लय जीव अडकला राव स्नेहामध्ये. पण काय करू, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी पोरगी बघितली. मला माहिती आहे रे, पण तिच्या घरचे लावून देणार का लग्न तुझ्यासोबत? एकतर ती आपल्या जातीत नाही, आणि त्यात तिचा बाप माहिती आहे ना तुला कसा आहे. सुहास, सुहास, अरे ए पूजा, अरे काय झालं? अरे सुहास, ते तिच्या स्नेहाचा बाप नाही का? तिच्या बापाने तिला नाही का खोलीमध्ये ना बंद करून टाकले आणि बाहेर बी येऊन देत नाहीये. आणि तिचं लग्न आहे ना, ते भाचा नाही का त्यांचा, त्याच्याशी लग्न करून देऊ राहिले. काय? हा. चल चल आतमध्ये चल. किती वेळा सांगितलं तुला, त्या भिकार चोट्याच्या नादी नको लागू, पण तू काय ऐकायला तयारच नाही. आजपासून तुझं हिंडणं फिरणं बंद. गप गुमान मी सांगेन तिथं लग्न करायचं. चल चल आतमध्ये चल. गप, रडू नको, गप. चल, मी तुला न्यायला आलोय. चल. चप्पल घाल. चल. उतर बरं. पेट्रोल संपलं वाटतं. सुहास, तुला एक विचारू का? विचार ना. आपण घरून पळून येऊन चूक तर नाही केली ना? कसं होणार आपलं या अनोळखी शहरात, आणि कसं जगणार आपण? हे बघ, जगू कसं पण. चालता चालता थोडं धड पडू, एकमेकांना सावरू, वाटेल ते काम करू, 4 लोकांच्या शिव्या खाऊ, कधी जगून तरी कधी उपाशी राहून दिवस काढू, एकमेकांना सांभाळू. आणि हे बघ, तू टेन्शन न घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत. ह्या पावसात भिजू, थंडीत कुडकुडू, एकमेकांच्या मिठीत प्रेमाची आणि मायाची उभा असेल ना, मग आपल्याला थंडी पण नाही वाजणार. आणि हे बघ, आपण गावावरून पळून आलोय हे कोणाला कळता कामा नाही. आपल्या आईबापांनी आपल्याला कधीच स्वीकारलं नसतं, दुसरंच कोणासोबत तरी लग्न लावून दिलं असतं.
मला सांग बरं, आपण जगू शकलो असतो का एकमेकांशिवाय? नाही. अगं म्हणून हे पाऊल उचलावं लागलं ना आपल्याला. आता गावाचं आहे ना सगळं विसरायचं आणि नवीन आयुष्यात सुरुवात करायची. सुहास, आपण ना खरं तर या प्रेम करण्यामध्ये आणि स्वप्न बघण्यामध्ये रिॲलिटी काय आहे ना तेच विसरून गेलो. आपण जे स्वप्नात बघत असतो ना ते खरं नसतं. तू आतापर्यंत जे काही बोलत होतास ना ते बरं वाटलं रे, पण क्षणभरच. तू बोललास आपण जगू कसं बी. अरे जिथं आपण आलो तिथं आपली साधी राहायची सोय नाहीये. हा, ते नीट करता करता तोंडाला फेस येईल आपल्या, असं रस्त्यावर राहावं लागेल. तू बोललास धडपडू, करू काहीतरी. अरे किती वेळा धडपडणार? धडपडता धडपडता असं होईल ना हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट व्हायला लागेल. तू बोललास वाटेल ते काम करू, 4 शिव्या खाऊ. अरे कितीदा शिव्या खाणार आहे आपण? त्यांच्या शिव्या खाऊन खाऊन आपण एकामेकांना शिव्या द्यायला लागू. 4 दिवस उपाशी राहू, कसं तरी पोट भरू. अरे पण किती दिवस उपाशी राहशील? 1 दिवस, 2 दिवस. 3ऱ्या दिवशी उपाशी राहिलोत ना तर पोटाला आग पडेल, डोकं सुन्न होईल आपलं. मग देवाशिवाय काही नाही आठवणार आपल्याला. मग होईल आपली चिडचिड. आणि अंगात ताकद नसल्यावर कसं सांभाळून घेणार आपण एकमेकांना? हा, तू बोलत होतास थंडीत कुळकुळू, पावसात भिजू. मुंबईचा पाऊस माहितीये का तुला? एकदा भिजून बघ. असो, मला जे वाटलं ना ते माझं वैयक्तिक मत मी मांडलं. तुला काय वाटतंय तू विचार कर. पण मला वाटतंय हा आपण असं घरून पळून येऊन कुणाला न सांगता चुकीचं केलं. बरं नाही केलं आपण. स्नेहा बरोबर आहे तुझं. बघ ना, आत्ताच आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि भविष्यात किती अडचणी येतील आणि काय अडचण येतील सांगता येईल का? एक काम करू, घरी जाऊ आणि आपल्या आईबापाला सांगू. अगं थोडे रागावतील, चिडतील, पण घेतील आपल्याला समजून. चल आपण घरी जाऊ. तुला काय वाटतंय? खरे चल मग जाऊ आपण. अरे सुहास, ती सुरेखा नाही का गेली त्या प्रकाश सोबत पळून? कस काय पळून गेली? घरच्यांनी ऐकलं नाही त्यांचं? अरे मला प्रकाश भेटला होता तेव्हा तो बोलला होता का आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून. अरे करायचंच होतं आणि तो इज्जतीत गेला पण होता तिच्या घरी त्याच्या घरच्यांना घेऊन लग्नाची बोलणी करायला. रे अरे पण त्या सुरेखाचा भाऊ लागला त्याला मारायला आणि मग झाली भांडणं. अरे पण कस काय झाली भांडणं? जात एक नाही ना दोघांची. साले, काही केलं ना ही जात काय जात नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली, पण जात धर्म कधी जाणार काय माहित. ते आहेच रे, पण आपली संस्कृती रे. नाही बरोबर आहे तुझं, संस्कृती टिकली पाहिजे रे. पण ही राजकारणी लोक आहेत ना, मतांसाठी जाती जातीत वाद निर्माण करतात. अशी सिस्टीमच तयार झाली आपली. ते बरोबर आहे रे, पण आपण तरी काय करणार? जसं चालतंय तसंच आपल्याला जावं लागणार. हे बघ, आपण ठरवलं ना काय पण करू शकतो. पण कसं झालंय, चालता हे चलने दो. त्याच्यामुळे लोक काय टेन्शन घेत नाहीत आणि जसं चाललंय तसंच चालू राहिलंय. पण तुझा जाती धर्मावर विश्वास नाही का? नाही, मी एकच धर्म पाळतो, कोणता? मानवता. ए बाब्या उठे. ऐ मारू नको रे. अरे मग काय ज्यावरती वळू हा राहतो त्या पलीकडं आणि दारू पिढीत येतो आपल्या इथं पडायला. अय बाब्या उठ. अरे इथं रस्त्यात काय झोपलाय तू? घरी जाऊन झोप. उठ. ए बाब्या, अरे कशाला पितो रे एवढी दारू? हा माझी बायको गेली मला सोडून आणि जाताना पोरगी बी घेऊन गेली आणि देवाने आपली अशी कहाणी लिहिली म्हणून पितोय दारू. ए कशा देवाला दोष देतो? सगळं तुझ्या कर्माने झाले, कर्माने म्हणून गेली बायको सोडून.
आणि पोरीला ठेवून करणार काय होते रे ती? हा, एक तर तुझे एक टाइमचे खायचे वांदेत. हे बघ बाबू शेठ, आयुष्य खूप सुंदर आहे, असं व्हायला नको घालू. अजून काही वेळ गेलेली नाहीये. माझ्या ओळखीत आहे ना एक व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथं जाऊ आपण. मी राहायची खायची सगळी सोय करतो. ए यार सुहास, कशाला त्या नादी लागतो? नसतं सोडत तो दारू. ऐ तू थांब रे. बाबू शेठ, आहे का इच्छा दारू सोडायची? हा, इच्छा तर लय रे, पण इतके दिवस कुणी मला विचारलंच नव्हतं. अरे रक्तात दारू भिनली माझ्या. लोक येतात, हाणत्यात, मारत्यात, पळून जात्यात, पण एवढं प्रेमाने कोणी विचारलं नव्हतं मला. हे बघ बाबू शेठ, तुझी इच्छा आहे ना दारू सोडायची, आपण जाऊ. फक्त काय कर, तिथून पळून येऊ नको. तुझा पण आहे ना तुझ्या मनावर ताबा पाहिजे. आणि एकदा तू दारू सोडली ना, मी वचन देतो तुला, तुझ्या बायकोला आणि मुलीला मानाने घेऊन येऊ. दे बरं मला वचन, तू कधीच दारूला हात नाही लावणार. बघ रवी, इच्छा आहे बाबू शेठची दारू सोडायची. इच्छा आहे माझी. हा, बाबू शेठ चला, तुम्हाला घरी सोडतो मी. उठा बरं, हळूच 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 हळूच. चला 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 हळूच. आओ आओ, खांद्यावर हात ठेवा. हा, चला चला चला. इथंच घर आहे माझे. बर बर, आता एक काम करा बाबू शेठ, घरी जा, निवांत झोपा. मी सकाळी येतो यायला तुम्हाला. हा, आपण जाऊ मग व्यसनमुक्ती केंद्रात. जमल ना? ठीक आहे, जा हळू जा. चप्पल तुटली काय? हो ना, बघ ना, हिला आताच तुटायची होती बघ. कुठे जाता? अरे या पाटलाच्या शेताशी तिथं राहते. एक काम कराई, माझी चप्पल घाल तू. अरे राहू दे बाळा, तुझी नको. घाल घाल. चल. आई एवढं कुठे फिरते उन्हात तानाची? अरे आज पोरगी येणार आहे सासरून, म्हणलं थोडस सामान घेऊन यावा. दरवेळेस गाडीवरच जाते, पण आता काही मुलगा. म्हणजे अरे मुलगा होता माझा, हायवेला एका ट्रकने उडवलं त्याला. आज तू भेटलास आणि मला मुलाची आठवण आली बघ. हे बघ आई, असं समज आम्ही दोघं पण तुझे मुलंच आहेत. चल, तेव्हा माझं घर आलं बघ आता. हे घे तुझी चप्पल. अगं राहू दे ना. अरे नको नको, जाईल मी, सावलीचीच वाट आहे आता. बरं जा, काळजी घे. हो हो, काळजी घ्या हा बाळा. हो. चल. स्नेहा, तू लग्न करणार ना माझ्यासोबत? किती दिवस वाट बघू बरं? आता माझ्या घरचे सुद्धा आहे ना माझ्या मागं लागलेत लग्नासाठी. बघू. अगं किती दिवस बघू करणार तू? सांग बरं. अरे अजून शिक्षण घ्यायचंय मला पुढे, आणि माझ्या दृष्टिकोनातून लग्न काही जास्त महत्वाची गोष्ट नाहीये. तुला तुझे घरचे काही बोलत नाही का? नाही बोलत. तू काय एवढी काही करतो? अगं कसली गाई, मी 28 वर्षात झालोय, तू 25 वर्षाची आहे. मला वाटतं हीच योग्य वेळ आहे लग्नासाठी. करून टाकू आपण लग्न. तो तुझा दृष्टिकोन झाला, माझा दृष्टिकोन वेगळा आहे. कसला दृष्टिकोन ग? आपलं कॉलेजपासून प्रेम आहे ना. तुझ्यासाठी 2 वर्ष झाले मी धावपळ करतोय, पैसे जमवतोय लग्नासाठी, शेती पण करतोय, नोकरी पण करतोय. कुणासाठी? आपल्यासाठीच ना. आत्ता 2 एकर जमीन पण घेतली. हवं तर आपण फ्लॅट पण घेऊ ना. पण मला आहे ना तुझं काहीच कळत नाही. आणि आता माझ्या घरचे सुद्धा आहे ना माझ्या मागं लागले लग्नासाठी. मुलगी पण बघू राहिलेत, आणि मला त्यांच्या विरोधात जायला नाही आवडत. मग मी कधी म्हटले त्यांच्या विरोधात जा म्हणून? तुझ्यासाठी बघतात आहे ना मुलगी, बघ मग आवडली तर करून टाक लग्न. अगं भेटेल तुला तुझ्यासारखी. माझ्यासारखी? कॉलेजला असताना काय बोलायची तू? तू एकदम माझ्यासारखा आहेस. आपल्या आवडीनिवडी पण सारखे आहेत. आणि आता काय झालं? प्रेम संपलं का? कुणी आवडायला लागला दुसरं कुणी तुला? तसं समज हवं तर. म्हणजे? हे बघ सुहास,
मला ना तुझ्यात काही रसच उरला नाहीये. तू सारखंच बोलून दाखवतोस, मी हे केलं ते केलं. तुझ्यापेक्षा ना तुझा मित्र रवी तरी बरा आहे. ऐकतो माझं सगळं, मला वेळ देतो, चांगला आहे. अच्छा, ही भानगड आहे तुमची. म्हणजे तुमच्या दोघांचं चालू आहे का काही? हो, तुला काही लाज वाटत नाही का स्नेहा? असं कसं बोलू शकते तू? सोडली मी लाज. आणि हे बघ, इथून पुढे आपल्याला नको भेटायला. स्नेहा, हात सोड माझा. आणि तुझ्यासारखा मुलगा नकोय मला. सुहास, थोडं खाऊन घे ना काहीतरी. मला भूक नाहीये. अरे बाळा, तू सकाळपासून काय खाल्लेलं नाही, थोडस खाऊन घे. तुला सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. 17 वेळेस कशाला विचारती? काय झालं याला? अहो काहीच कळत नाहीये, सकाळपासून त्याने काहीच खाल्लं नाही. म्हणलं 2 घास खाऊन घे, तर तसंच उठून गेला. काय बी नसलंय, मला काहीच समजा. तुम्ही थोडंसं बोलून घेता का त्याच्याशी? ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. सुहास, काय झालं बाळा? बरा आहेस ना तू? मला काय दाढ भरली? नाही, हल्ली फार चिडचिड करतो तू, कोणाशी बोलत पण नाही, म्हणून विचारलं. चिडचिड करू नाही तर काय करू? लोकांना माझी किंमतच नाहीये. का रे बाबा, असं काय झालं नेमकं? तो रवी, त्याला खूप वेळेस पैसे दिले मी, पण परत पैसे मागताना त्याला कधी त्रास नाही दिला, त्याच्या बोकंडी पण नाही बसलो. आणि आता मागच्या वेळेस त्याच्याकडून मी पैसे घेतले, एका महिन्यात देतो असं बोललो. आता फक्त 2 दिवस लेट झालं तर सारखं सारखं फोन करतोय. असंच असतं बाबा, या जगाचं असंच आहे. कोणी कोणासाठी थांबायला तयार नसतं. हे बघ, तुझ्याकडे पैसे नसतील तर काय काळजी करू नको, मी देऊ का पैसे त्याला? नाही, नको, मी देतो पैसे. अजून अजून काय झालं ते सगळं सांगून टाक. मनात काही ठेवू नको, मनातला ताळ हलका कर, म्हणजे ना काळीज मोकळं होईल तुझं. अजून खूप काही आहे. तो आमचा मालक, मी एवढं काम करतोय, कष्ट करतोय, त्याला माझी किंमतच नाही. बाकीच्या लोकांची त्याला किंमत, कारण मी त्याचे खाजगी कामं करत नाही ना. आणि बाकीचे सगळे चमचे त्याचे खाजगी कामं करतात, त्याच्या मागे पुढे बघतात. अजून अजून काय आहे का? अजून एक गोष्ट सांगायची पप्पा तुम्हाला, मी आतापर्यंत तुम्हाला कधी सांगितली नाही. ती माझ्या कॉलेजमधली स्नेहा, हा, तिचं काय? आमचं प्रेम होतं. प्रेम होतं म्हणजे आता नाही का? नाही, ती मला सोडून गेली आणि तिला रवी आवडतोय. त्याच्यामुळं माझी चिडचिड होतीये. मला हे समजत नाही, लोकांसोबत कसं वागायला पाहिजे होतं, काय चुकलं माझं? चला, म्हणजे एकंदरीत तुला कळलं ही दुनिया कशी आहे, आपलं कोण परकं कोण याचा अनुभव तरी आला तुला. मला एक सांग सुहास, एखाद्या आंधळ्या माणसाला जर तू आरसा भेट म्हणून दिला तर त्याला त्याचा काय उपयोग आहे का? नाही, कारण त्याला त्याची किंमतच नाही माहिती. तसंच या जगात तू किती जरी चांगला असला तरी एखाद्या माणसाला जर तुझी किंमतच कळत नसेल तर त्यात तुझा काय दोष आहे का? मग त्यात तू स्वतःला त्रास देऊन, चिडचिड करून, राग करून, कोसून काय उपयोग होणार आहे का? अरे असंच असतं, हे झाल्या गोष्टी जिथं तिथं सोडून द्यायच्या. ज्याला तुमची किंमत नाही ना, तुम्ही त्यांच्यासाठी कितीही काही केलं तरी काही फरक पडत नाही. तुझी मैत्रीण आहे ना, तिचा विषय सोडून देतो. हे बघ, झालं गेलं जाऊ दे, तिच्यापेक्षा 10 पटीनं चांगली मैत्रीण भेटेल तुला. आणि हा, तो मित्र आहे ना तुझा, त्याचे पैसे देऊन टाक. काय अडचण असेल तर मी देईन तुझे पैसे. आणि ही नोकरी पण सोडून दे. त्या साहेबालाच तुझी किंमत नसेल तर तू तिथं काम करून काय उपयोग आहे का? अरे त्याच्यापेक्षा 10 पटीनं चांगली नोकरी भेटेल ना तुला. एवढा काय विचार करू नको. चल, सोडून द्यायचे असतात असले विषय.
बरं चल, येऊ का मी आता? फ्रेश हो जरा. हो. बोला गरम गरम चाय, स्पेशल गरम चहा बोला, चहा बोला, चहा चहा बोला. दादा एक चहा द्या बरं. कटिंग देऊ का फुल? कटिंगच द्या. काय मग सुहास शेठ, तुम्ही मला कसं काय ओळखता? हाय का आता? अहो गावात असं कोण आहे जे तुम्हाला नाही ओळखत? नेमकं चांगल्या गोष्टीसाठी का वाईट गोष्टीसाठी? आता चांगल्या काय आणि वाईट काय? अहो गाव दोन्ही गोष्टी बोलतो, पण मी फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो. आणि माझ्या चहाच्या स्पॉटला तुम्ही पहिल्यांदा आलात. ते कसं आहे, मी घरी जाऊन येणार रोज चहा घेतो, पण आज जरा जास्त दमलो होतो. म्हटलं चला जातानी चहाच्या टपरीवर चहा घेऊ. नाईट ड्युटी करून आला वाटतं. हो. लयच कष्ट करता राव तुम्ही. आता कष्ट सगळेच करतात, तू पण करतोस की कष्ट? ते आहे हो, पण मी काही जास्त शिकलेलं नाही हो. आता जास्त कष्ट पण माझ्याने होत नाही. कसं, सकाळी येतो, थोड्या वेळ धंदा करतो, दुपारी जातो, झोपतो. आणि कसं आहे माहिती का, तुम्ही चांगलं शिकलेलं वाटतं. हा, पगार पण चांगला असेल तुम्हाला. तू किती कमवतो बरं? काय 3-4 हजार सुटतात. 3-4 हजार? तू तर आत्ता बोलला ना मी दिवसभर थांबत नाही म्हणून. नाही नाही, ते सकाळचे 4-5 तास फक्त. म्हणजे दिवसाचे 3-4 हजार? अरे म्हणजे महिन्याचे तू लाख रुपये कमवतो? हा, जवळपास तेवढंच. अरे चांगलं आहे ना मग. हा. बरं चल, मी येतो मग. अहो, थांबा की, गरम गरम पोहे आहेत, खाऊन जा की. नाही नको, नंतर येतो. बर बर, चालतं, येत जाऊ पण. हो हो. आलाच बाळा, चहा करू? नाही नको, बाहेर घेतला मी. आज बाहेर? दमलो होतो थोडं, त्यामुळे घेतला. का, तुला बरं वाटत नाहीये का? ताप आली? अगं आई मी ठीक आहे. मी वैतागलोय कामावर जाऊन. मला समजत नाहीये या आयुष्यात पुढे चाललो का मागं चाललोय. का रे, काय झालं? आगाई मी एवढं कामावर मरमर करतो, ओव्हर टाइम करतो, तरी मला एवढा पगार नाही. पण तो चहावाला दिवसातून फक्त 4-5 तास काम करतो, तरी सुद्धा दिवसाला 3-4 हजार रुपये कमवतोय. अरे दिसतं तसं नसतं, तो दाखवत असेल तसं नसेल कदाचित. कस काय? अरे देव ना सगळ्यांना सुख दुःख सारखे देतो, तो कधीच कोणात भेदभाव करत नाही बघ. आगाई पण तो माझ्यापेक्षा जास्त कमवतोय. अरे त्याच्याही अडचणी असतील ना कदाचित. आ, तुला थोडीच माहिती आहे. आणि असं पण तू तुझी तुलना त्याच्या बरोबर काय करतोयस? तू तुझ्या जागी बरोबर आहेस. तू फक्त चांगले कर्म करत राहा बस. आगाई पण मी करतोय ना चांगले कर्म. तू कधी खोटं बोललायस का? हो आई, एकदा शाळेत असताना बोललो होतो. आठवलं मला. ते माझ्यासाठी बोलला होतास बरोबर. आणि तुला त्याची शिक्षा मिळाली होती, छड्या. आणि आई मी बऱ्याच वेळेस खोटं बोललोय, कधी मित्रांसोबत, कधी शिक्षकांसोबत, कधी कामावर, पण त्याचा कधी फायदा झाला नाही. मला फळ वाईटच भेटलं. अरे तू कधी कामामध्ये कामचुकारी केली आहेस? नाही आई. कधी कोणावर अत्याचार करून, दमदाटी करून त्यांना त्रास दिलायस? नाही आई, कधी कोणाला फसवलंयस? कधीच नाही. अरे मग एवढं पुरेसं आहे. देव तुला कधीच कमी पडू देणार नाही. तुझ्या योग्यतेनुसार, तुझ्या पात्रतेनुसार ते सगळं तुला मिळेल. तू फक्त आणि फक्त चांगले कर्म करत राहा. काय बाई, डोक्याला शॉर्ट आहे. कोणतरी लंगूर मला बघायला येणार आहे म्हणे घरी आज. पूजा, पोरींचं आयुष्य किती अवघड आहे ग. हा ना, आज मला पण पाहुणे येणार आहे बघायला. पोरांचं बरं असतं, हा, काही टेन्शनच नाही आणि कुठलं बंधनच नाही. त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्या मर्जीनं त्यांच्या आवडीच्या पोरीशी ते लग्न करू शकतात. आणि आपल्याला किती बंधनं ग. तुझं तरी बरं आहे बाई, तुझं तरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. माझी तर नुसती 12वी झाली आहे आणि घरातच बसून आहे. आणि गावातल्या पोरांच्या नजरा माहिती आहे ना कशात. कोण पाहिलं ग तुला? ठोकू का त्याला? ठोकून ठोकून किती जणांना ठोकणार आहेस तू? शेवटी पोरीची जात आपली, सहन करावंच लागन. तू बाई ना अति सहन करते. तुझ्यासारखी नाही आहे बाई मी डॅशिंग. आणि कोण मुलगा येणार आहे बघायला? अगं आत्याने कोणतं तरी स्थळ सुचवलंय, काय माहिती कोण आहे, टोनगा.
बरं सुहास, काय करतो तू? मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे आणि एक्स्ट्रा लेक्चर पण घेतो. म्हणजे बऱ्यापैकी कमवतोय म्हणायचं तू. हो, आत्ताच नवीन घर घेतलंय आणि माझे वडील मी लहान असतानाच गेले. मला लहानचं मोठं माझ्या आईनंच केलं. नाही, ते दिसतच आहे. काय? अरे म्हणजे तुझ्या आईने तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत ते दिसतंय. बरं, शेती वगैरे तुम्हाला? गावाकडे आहे शेती, पण माझं सगळं शिक्षण शहरात झालं. अच्छा, बर. स्नेहा, इकडे रे बेटा. बरं, तुमचे काही प्रश्न असतील ना तर तुम्ही बिनधास्त विचारा. मुलगी किती शिकली? म्हणजे आजकाल मुली शिकतात ना, तिला जर पुढे शिकायचं असेल ना, माझी काय हरकत नाही, शिकू शकते ती. मुलगी ग्रॅज्युएशन शिकली बघा. हा, आणि तिला शेतीची पण बऱ्यापैकी माहिती आहे. लग्नानंतर तिला जॉब किंवा बिझनेस करायचा असेल तर करू शकते, माझी काय हरकत नाही. तुझ्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? माझ्या अशा अपेक्षा आहेत की मी पुढे अजून शिक्षण घेणार आहे, डबल ग्रॅज्युएशन करणार आहे आणि त्यानंतरच लग्न करणार आहे. आपल्याला आहे ना बुलेट गाडी लई आवडते. घेऊ बुलेट. पुढे बोल. हनीमूनला युरोपला घेऊन जाणार का? हा, ठरलं तर मग. काय गरज आहे जास्त शिकायची? जेवढं झालं तेवढं शिक्षण पुरे. तिला जर शिकायचं असेल तर शिकू द्या. लग्नानंतर मी तिला काही कमी पडून देणार नाहीये. बरीच वर्ष हॉस्टेलमध्ये होतो, त्यामुळं स्वयंपाक वगैरे सगळं येतं मला. घरकामही चांगलं करते आणि स्वयंपाकही चांगला करते. सुग्रण आहे पोरगी माझी. हो, सॉरी बरं का मामी, मी असं बोलतोय, पण मला मोलकरीण नकोय, बायको पाहिजे. तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी वाट बघेन तुझी. तुला पाहिजे तेव्हा तू माझ्याशी लग्न कर. बोल पूजा, काय? काय अपेक्षा आहेत तुझ्या? मला ना हा बोल बोल, घाबरू नको. सोन्याचे दागिने खूप आवडतात. मग 10 तोळ्याचं मंगळसूत्र करशील ना? आता गोष्ट मंगळसूत्रापर्यंत आली म्हणजे मी आवडलोय तुला. ठरलं. पुढच्या वेळी माझे आई वडील येतील, बाकी सगळं त्यांच्यासोबत बोलून घ्या. नमस्कार, येतो मी. अगं स्नेहा, इकडं कुठं? तू तर पुण्यावरून आली वाटतं. आणि तू रडतीयस, काय झालं? काय नाही. अगं रडून फक्त नाक मोकळं होणार आहे, तुझं मन नाही. चल बरं, सांग बरं मला काय झालं. पूजा, हं? मी गावातून शहरात अभ्यास करायला गेली होती, पण तिकडे एका मुलावर माझं प्रेम जडलं. मग त्याची मला सवय लागली. त्यानंतर आम्ही दोघं लिव्ह मध्ये राहायला लागलो. आणि तुला माहिती आहे, आज त्याने मला न सांगताच एका दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे तू पण ह्या जाळ्यात अडकलीस वय? माझी एक मैत्रीण होती, ती पण अशाच जाळ्यात अडकली आणि फाशी दिली की तिने. प्रेम आहे ना, हे फक्त शारीरिक भूक मिटवण्यासाठी असतं. खरंय तुझं पूजा, प्रेम हे फक्त शारीरिक सुखासाठीच असतं ग, बाकी काही नाही. आणि खरं प्रेम ह्या जगात आहे तरी कुठं? आणि तू रडून काय होणार आहे ग? हा, आता ते सगळं जाऊन दे, आता रडायचं नाही. तू किती रडलीस ना तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये. त्यासाठी स्वतःला सावर. आणि आतापर्यंत दुसऱ्यांसाठी जगत आलीस ना, आता स्वतःसाठी जग. तुला सांगू, मला ना आता जगायची इच्छाच नाही. मला तिकडे जीव द्यावा वाटत होता. काय जीव द्यावा वाटत होता? जीव तर त्याने द्यायला पाहिजे, तू कशाला देतेस? आणि जीव द्यायच्या अगोदर स्वतःच्या आई वडिलांचा विचार कर जरा. त्यांच्यासाठीच तर गावात परत आली आहे ना. पण खरंच प्रेम कधीच करू नये माणसाने.
अगं प्रेम करून लिव्हिंग रिलेशनमध्ये यावं नाही असं बोल. आणि प्रेमाला कशाला बदनाम करतेस ग? नाहीतर तुझ्यावर ही अशी वेळ आलीच नसती. झाली ग चुकी. घरी चल, डिप्रेशनमध्ये जाऊन काही बी करशील. आणि तसंही आणि घरच्यांना सगळं खरं खरं जे आहे ना ते सगळं सांगून टाक. नाही ग, घरी नको काही सांगायला. अगं बाबांनी किती कष्ट करून माझ्या शिक्षणासाठी पैसा लावलाय आणि तो पैसा मी त्या मुलावर उधळलाय. नको, हे जर त्यांना कळालं ना तर जीवच देतील ते. मग हा सगळा विचार तुला हे सगळं आधी करायच्या अगोदर नाही आला का? हा, आता चल घरी, गपचूप सांगायचं घरच्यांना सगळं. चल. तू रडू बिडू काही नको आता. जे आहे ना ते घरी गेल्यावर आहे ना सगळ्यांना जे काय ते खरं खरं सांगून टाक. काय ऐक माझं, सांगते. परत त्या भानगडीत नको पड. मला धोका देऊन आता माझ्याच गावात माझी बदनामी करायला आलाय का तू? हा, सांग ना, केलं ना तिकडे लग्न, मग मरायचं ना तिकडच, इथे कशाला आलाय तू? आणि काय रे, तुला लाज नाही वाटत काय? पोरी काय रस्त्यावर पडून असतात काय? हा, ही तुझ्यासोबत लिव्हिंग रिलेशन मध्ये आली, हिचं प्रेम होतं म्हणून आली ना, आणि तू काय केलं हे? तुम्ही माझं ऐकून घेणार आहे का? काही नको बोलू तू. तुझ्यामुळे ना आज मी मरणाच्या दारात उभी आहे. सगळं संपवून टाकलंय तुम्हाला. आणि मीच वेडी आहे ना, लायकी नसताना तुझ्यासोबत लिव्ह इन मध्ये राहिली मी. हे बघ, मी कोणासोबत लग्न केलेलं नाहीये. घरच्यांनी माझ्यासाठी एक स्थळ बघितलं होतं, पण त्यांना मी आपल्याबद्दल सगळं सांगितलं. त्यांना लग्नासाठी तयार केलं, म्हणून मी तुझ्याकडे आलतो. आणि लग्न करणार ना तुझ्यासोबतच करणार. जसं तू माझ्याशिवाय राहू शकत नाही ना, तसं मी पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि मी तुझ्या गावाकडे याच्यासाठी आलो, तुझ्या घरच्यांना सगळं सांगायचंय आज, आणि लग्न ठरूनच जाणार मी. सुहास, बरं झालं वेळेत आलास. थोडा जरी उशीर झाला असता ना, आपण नसतो भेटू शकलो. बरं झालं, तुला प्रेमाची किंमत आहे. आता घरी जाऊ आणि घरच्यांना जे आहे ते सांगू. अगं ऐकतील का ते? का नाही ऐकणार घरचे? पहिल्यांदा ओरडतील, हे करतील, बोलतील, पण का नाही ऐकणार? ऐकतीनच की. बरं चला. बसा, मी सोडतो. बस. अण्णा, ओ अण्णा. हो पुरी आली होय तू? अगं पण येणार आहे म्हणून कळवलं बी नाही, अशी अचानक आली. अहो आता घाई गडबडीत नाही सांगितलं. आई कुठं? अगं आई गेली खुरपायला रानात. बरं हे पाहुणं कोण म्हणायचं? हा सुहास, स्नेहाचा कॉलेजचा फ्रेंड. अच्छा, म्हणजे तुम्हाला सोडवायला आलाय म्हणायचं इथे? अहो तसं नाही, त्यांचं काम होतं तुमच्याकडे म्हणून आले तिथं. माझ्याकडे? ओळख नाही, काय नाही, काय काम असायचं बा? ते स्नेहान मी ना कॉलेजला सोबत होतो शिकायला, आणि मला तुमची स्नेह आवडते. म्हणजे आम्हाला लग्न पण करायचंय, आणि आत्ता मागच्या महिन्यात मला नोकरी पण लागली. म्हटलं हे तुम्हाला सगळं सांगावं, म्हणून इथपर्यंत आलो. अरे तुला काय लाज बीज वाटते का? हे म्हणजे असं झालं, माझी पोरगी आणि माझाच तिच्यावर अधिकार नाही. अहो अण्णा, असं काय बोलताय? अधिकार नाही. जर तिला पळून जाऊन लग्न करायचं असतं तर त्यांनी कधीच केलं असतं. तुमची परवानगी घ्यायला इथपर्यंत आलीच नसती ती. अण्णा, पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा घरी सांगून लग्न केलेलं कधी बरं आहे ना. आणि तुम्हाला खरं सांगते, सुहास खूप चांगला मुलगा आहे. अहो आता चांगली नोकरी लागली आहे त्यांना, आणि घरदार सगळं व्यवस्थित आहे. सगळी फॅमिली शहरात राहते तिकडं. आणि तुम्हाला बोलू, सुहास आहे ना मला खरंच खूप सुखात ठेवते. म्हणून तर इथपर्यंत तुमच्याशी बोलायला आलाय तो. तुम्ही तर आता मला बोलायला जागाच नाही ठेवली. नाही, मी पण करतोय हे सगळं माझ्या पोरीच्या आनंदासाठीच करतोय ना. अहो एवढं सगळं कष्ट कोणासाठी करतोय मी? जर तिची इच्छा असेल तर मला काही अडचण नाही, आणि ती सुखात राहावं एवढी तर माझी इच्छा आहे ना. आणि एक काम करू आपण, आहे ना आधी तुझ्या घरच्यांशी बोलून घेऊ, आणि ते काय म्हणतील तसं करू आपण. आणि खरंच आहे अण्णा, तुमच्यासारखं बाप भेटायला लय नशीब लागतं. अगं
माझी मान खाली जायला नको म्हणून तुम्ही इथं दरवाज्यात आला माझ्या. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? खरंच तुमच्यासारख्या बापाची गरज आज समाजाला आहे. बरं, एक काम करू आपण, आता आहे तसंच तुमच्या घरी जाऊया आणि पहिलं काय असेल ते बोलणी करून घेऊ. हा चला. पुढं चला. चला ए आई, ताईला जशी गाडी घेतली तशी आता मला पण गाडी घ्यायची. तुला काही येड लागलं का रे? 2-2 गाड्या घ्यायच्या का आता? ती कॉलेजला जाते, अभ्यास करते म्हणून तिला गाडी घेतली ना. आणि असं पण तिचं लग्न झाल्यावर तुलाच होणार ती गाडी. ए अगं नको मला ती स्कूटी, तिलाच दे तिचं लग्न झाल्यावर गिफ्ट म्हणून. मला घ्यायची आता बुलेट. अण्णाला सांग ना तू. हा, तू शिकत असताना तुला पण घेतली असती गाडी. उगाच लागला माझी बरोबरी करायला. हे असंच आहे. हे बघ, तुला गाडी घेतली आणि मी कधी मागितली तर मला काही देत नाही, म्हणून मला गाडी घ्यायची आता. ए बाबा, तुझ्यासाठी आहे ना मी कॉलेज बंद करते, पण आता अण्णाकडे दुसरी गाडी मागू नको काय. हे असंच चालू आहे. तुझाच सगळे लाड करतात, माझ्यावर कोणाचं लक्षच नाहीये. एकतर मी कधी पैसे मागितले तर मला कोण देत नाही, आणि तू मागितले की सगळे देतात तुला लगेच. तुम्ही दोघं पण आम्हाला सारखेच आहे, आणि असं पण तुझे काही कमी लाड नाहीये. तुझ्या अण्णाला माहितीये काय पाहिजे काय नाही ते. तुला काय गावभर फिरायला पाहिजे असेल गाडी, अण्णा कसं लक्ष देतील बरं तुझ्याकडे? अगं मग नाही तर काय, गावात फिरायला पाहिजेच आहे त्याला गाडी. अजून काय? ए आई, लावून दे बरं तिचं लग्न लवकर, म्हणजे माझा ताण कमी होईल. हा, लागणारच आहे लग्न आणि जाणारच आहे मी. नको तू काळजी करू, फक्त नंतर रडत बसू नको. अगं मी कशाला रडू? तुझं लग्न झालं ना, मी रडणार पण नाही काय. तू फक्त जा लवकर. ए आई, अगं सांग बरं याला, नाही तर मी याला मारून टाकेल ना आता. ए जा बरं तू गावात, नाही तर तुझ्या अण्णाला मदत कर बरं. ते अभ्यास करायला ते उगाच तिला कान देऊ लागला. माहिती अभ्यास करून लई दिवे लावणार आहे ना ती. हा, स्वतःला तर काही करायचं नाही, मी करत आहे तर मला पण अभ्यास करू द्यायचा नाही. अरे जा बरं तू शेतात आणि जरा बाबांना कष्ट करू लाग. एवढे मेहनत करून त्यांनी आता मला गाडी घेऊन दिली, आता दुसरी गाडी अजून मागायची आहे तुला. तुला काही कळतं का नाही रे? नको मला सांगू, कर तुझा अभ्यास. जा. जातो. अण्णा, अरे तू आज शेतात कस काय? ते तुम्ही एकटेच काम करता ना, म्हणून आलो होतो. आता सवय झाली बाबा, आणि तसं मी तुला काम सांगावं म्हणलं तर परत तुला वाटायचं बाप कामं सांगतोय, त्यापेक्षा आपणच केलेलं बरं. अण्णा, तुम्ही कधी सांगितलं नाही म्हणून मी पण कधी काम केलं नाही, पण आता करणार आहे. आणि एक विचारू, तुम्हाला असं काम करताना काय आळस बिळस येत नाही काय? परिस्थिती पुढे आळस मरतो पोरा. आपल्यावर जबाबदारी आहेत. आपल्या ताईचं अजून लग्न करायचंय, आणि ते सुद्धा कर्ज न काढता करायचंय. त्यामुळे जरा सध्या कामाचा बी जोर आहे आपल्याकडे. पण अण्णा, आता तुम्ही एकटे नाहीये, आता मी पण तुमच्या जोडीला आहे. तुमचं अर्ध काम आता मी करणार आहे. तर तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते सांगा मला काम, आणि जड कामं तुम्ही नाही करायची, मी करणार आता. आज माझा पोरगा मोठा झाला, आणि मी सांगायच्या आधीच तुला कळलं हे महत्वाचं आहे. तुझं तुला कळायला लागलं. अरे आपण दोघांनी जर रानात कामं केली ना, तर आपण अशी परिस्थिती बदलू, आणि आपल्या ताईचं लग्न बी बिनकार्जाचं होईन बघ. हा ना, परिस्थिती तर आपण बदलूच, आणि एकदम जोराने काम करू. पण एक अण्णा, बोलायचं होतं. अरे बोल की. लई दिवसांपासून इच्छा होती तुम्हाला मिठी मारायची, पण कधी हिंमतच होत नव्हती बघा. अरे पोरग मोठं झालं ना, बापाला बी मिठी मारायची अडचणच असती, पण बापाला मिठी मारायची असती. उठ.
एकुलती एक बहीण आहे माझी दाजी. भांडणं झाल्यावर मी लय वेळा तिला मारलं असेल, पण तुम्ही कधी तिला मारू नका. अहो, माझ्या गरीब आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलंय, अजून काय देता येणार नाही बघा. त्यासाठी हुंड्यासाठी तिला माहेरी कधी पाठवू नका हो. भांडणं झाल्यावर मी तिला म्हणलो होतो की तुझ्या लग्नात मी राहणार पण नाही, पण आता असं वाटतं की तुम्ही माझा जीवच घेऊन चाललाय. दाजी, फक्त माझ्या बहिणीची काळजी घ्या, आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा दाजी. हे बघ, तुझ्या बहिणीला आहे ना एकदम राणीसारखं ठेवल. तू जरी तिच्यावर हात उचलला असला ना, तरी आयुष्यात मी तिच्यावर कधीच हात उचलणार नाही, आणि जीव लावण्याचा प्रयत्न करल. तिच्या वाट्याला मी कधीच दुःख येऊन देणार नाही. अहो काय आपली परिस्थिती कधी बदलल? बदलन. देवाच्या मनात आलं ना बदलन. देवाच्या मनात यायला ते काय माणूस आहे का? अगं बाई, असतंय देवाला मन. तुम्ही हे रोजाने जाता, ह्याच्यात 4 पैसे बी भेटत नाहीत. मी म्हणलं होतं आपल्या पोरांना चांगल्या शाळेत टाकता येईल, पण पोरं कसे मोठे झाले ते कळलं बी नाही. आणि आता कालपासून घरात जेवण नाही, ज्वारी संपली, पोरं उपाशीच आहेत बघा. काहीतरी बघा बरं आज तरी. हे बघ, आता तुला तर माहिती आहे, काल पाऊस झाला, सगळी लाकडे भिजली, एक लाकूड बी मला ऐकता नाही आले, आणि जिथं मजुरीला जातोय तिथलं बी काम बंद आहे. आता करतो मीच काहीतरी, नको काळजी करू तू. बरं, येऊ का मग मी? देवा, अरे मी एवढं कष्ट करतो, पण माझ्या नशिबात ईदभर बी पैसा नाही राव. अरे घरात कधी कधी धान्याला बी पैसे नसतात, पोरं बाळ उपाशी राहतात. मला वडिलोपार्जित जमीन नाही का शेती बी नाही, या गरिबीने लय वैतागलोय राव. साधा लाकूड तोड्या माणूस मी. देवा, काहीतरी कर, पण मला धन मिळू दे, माझी गरिबी जाऊ दे. अहो बघा ना कुठं पडलंय तर. आता मला माहिती आहे का कुठं पडलं ते? आता इथूनच गेलो की आपण. नीट ठेवायचं नाही, काय नाही. मुद्दा म्हणून करतं का माणूस? अहो, हे कानातलं माग पडलं होतं, तुमचं आहे का? अहो चोर चोर. काय रे भाड्या, चोरी करतो भाई? मारू नका साहेब. अर तू त्या पाटलाच्या शेतावर काम करतो ना, आता चोऱ्या पण करायला लागला का? होय रे. अहो साहेब, मी खरंच चोरी नाही केली, उलट मी हे तुम्हाला द्यायला आलतो. आणि इकडे मग, आणि हे बघ, परत दिसला नाही तर सांगतो तुला. चल निघ. बाई धर, चल. चायला, आपण आपल्या नशिबाला एवढं कोसतो, पण ह्यो माणूस, याला तर दृष्टी नाही. याला कस काय जगत असेल ना काय? हो दादा, हो. कुठे जायचंय तुम्हाला? नाही म्हणजे मी काय मदत करू का? तुम्ही विचारलं धन्यवाद, पण तो परमेश्वर आहे ना, तो पोचवेल मला बरोबर. ज्याला जिथं पोचायचं असतं तो त्याला बरोबर तिथे पोचवतो. हरिओम. हरिओम हरिओम.
काय ना आपल्याला दृष्टी नसती तर कसं चाललं असते बघू बरं एकदा आपल्याला वाट दाखवू दे परमेश्वर हे, अरे बाबा बाबा, अरे नको बाबा पडाय बिडायचं आपली जिंदगी त्या आंधळ्या माणसापेक्षा लई चांगली आहे. म्हणजे आले आले हे घे ज्वारी आणली आज एका ठिकाणी जादाची मजुरी केली आणि त्यातनं जे पैसे मिळाले का त्याची सगळी ज्वारी आणून टाकली बघ आपल्या नशिबात काय आयता पैसा नाही ना कुठला चमत्कार पण जाऊ दे आपण करू कष्ट त्याशिवाय काय पर्याय नाही खाऊ कष्टाची भाकर आणि देऊ आनंद आणि समाधानाचा डेकर ने आतमध्ये